आता चला, आता आपण कालपर्यंत काय घेतलं होतं 11 या ठिकाणी आपण चिन्ह बघितले. आता या ठिकाणी 12, 13 आणि 14 तीन चिन्ह जे आहे जे कालच्या प्रमाणे आपण समजून घेत. बघा त्यातलं पुढचं चिन्ह काय आता लोप चिन्ह. आता लोप चिन्ह म्हणजे डॅश 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 असं आपण लिहितो. जसं की आपण गणित घेत असताना मी तुम्हाला सांगत असतो समसंख्या सांगा 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22. मग आता तुम्ही पूर्ण वही घेत बसणार आहे का? मग पुढे डॅश 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 डॅश. बरोबर आहे का? या स्वरूपात म्हणजे त्याच प्रकारे म्हणजे काय एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असताना मुद्दा अपूर्ण आहे. जसं की 2 4 6 8 10 12 14 डॅश 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 डॅश. मग आता समजून गेलेले 24 36 38 डॅश 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 डॅश. मग 44 42 46 डॅश 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 असे लिहू. बरोबर आहे असे लिहितात. मग उदाहरण काय घेतलं समजूया की इथे घेतलं आयुष्य डॅश डॅश डॅश. एक सुंदर कलाकृती डॅश 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 डॅश. म्हणजे खूप लिहायचंय आयुष्याच्या संदर्भात तुम्हाला लिहित असणार आयुष्य डॅश 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 डॅश. कोणाचं भयंकर असेल, कोणाचं सुंदर असेल, कोणाचं थोडस भयंकर काही सुंदर असं असेल तो त्याच्या याच्यानुसार अनुभवानुसार तो काय करतो त्यात केले. एक सुंदर कलाकृती आहे. आज विचार करताना जाणवतं अरे गड्या माझं आयुष्य फार जाणवतं. मग काय काय जाणवतंय ते सगळं त्याच्यात पुढे. फार चांगलं जगायला पाहिजे होतं, मला चांगली संधी भेटली होती, मला शिकण्याचं वय होतं, मी फार माझं आयुष्य विनाकारण व्यर्थ वाया घालवलं. आता मला जाणवतं की मी त्यावेळेस अभ्यास केला नाही म्हणून आताची ही माझी परिस्थिती अशी आहे. यू कॅन राईट असंही लिहू शकतात. त्यावेळेस कोणतं चिन्ह लोप चिन्हाचा वापर करतात. कधी एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असल्यास. ठीक आहे एखादा मुद्दा अपूर्ण आहे किंवा तोडायचा आहे किंवा मग लिहायचं बाकी आहे त्यात अजून पुढे काहीतरी आहे. जसं संख्या संदर्भात घेतलं विषम संख्या सांगा 1 3 9 5 7 11 13 15 17 21 वगैरे वगैरे समजा असेल 19 33 वगैरे वगैरे असं. मग पूर्ण लिहिणं असे काही कारण संख्या कशा आहे अनंत आहे. संपणाऱ्या आहेत का त्या ज्यावेळेस संपणाऱ्या नसतात आपण पूर्ण 37 लिहित बसू शकत नाही कारण संख्या संपत नाही म्हणून जय आपण देऊन टाकतो. ते आहे या ठिकाणी लोप चिन्ह. त्यानंतर दंड. दंड आपला हा दंड का नाही तर जुन्या काळात प्राचीन काळात ज्यावेळेस जे लेखन व्हायचं किंवा आपण हिंदीतही बघतो आपला जो हिंदीतला जो दंड आहे तो कधी वापरतो आपण हिंदीतला दंड कधी वापरतो उभा हिंदीतला हा वाक्य संपल्यानंतर. आपल्या मराठीमध्ये पूर्णविराम म्हणजे टिंब. हिंदीमध्ये उभा दंड जो आहे तो वाक्य पूर्ण झाल्यानंतर. तसं प्राचीन काळामध्ये मराठीतही त्या काळाच्या कविता असायच्या काही ओव्या असायच्या. कविता ओव्या ज्या होत्या प्राचीन काळात जुन्या काळात त्या काळात आताही आपल्या मराठीच्या कवितेमध्ये काही ठिकाणी जर बघितलं तुम्हाला एकेरी दंड आणि दुहेरी दंड दिसतील. मग एकेरी दंड या ठिकाणी चिन्हे हे चिन्ह आपल्याला जुन्या मराठी साहित्यात वापरलेली आढळतात. हे जे काही चिन्ह आहेत एकेरी दंड दुहेरी दंड हे जुन्या मराठी साहित्यामध्ये वापरलेले साहित्य काव्य रचना वगैरे जे काही केल्या जायची पूर्वीच्या काळी लिहायची ऋषीमुखी त्यावेळेस ते वापरायचे. त्याही काळात समजे की एक ओळ पूर्ण झाली की एक दंड 2 ओळ पूर्ण झाली काही एक दंड 3 ओळ पूर्ण झाली की एक दंड आणि मग 4 ओळी पूर्ण झाल्यानंतर 2 दंड द्यायचे म्हणजे ते बोलले गेलेलं पूर्ण होऊन जायचं. जसे का या ठिकाणी एखादी ओळ पूर्ण झाली तसे आपण कॉमा देतो तसं ते कॉमा देत नसायचे तसं एक दंड टाकायचा. दुसरी ओळ पूर्ण झाली की दुसरा दंड तिसरी ओळ पूर्ण झाली की तिसरा दंड आणि 4 ओळी पूर्ण झाल्या की मग 2 दंड देत असायचे त्यावेळेस दुहेरी दंड. पण त्या ठिकाणी काय समजून घ्या बघा दुहेरी एकेरी दंड कधी आहे हे चिन्ह आपल्याला जुन्या मराठी साहित्यात म्हणजे काय सांगितलं दुहेरी एकेरी दंड
बघा रकान्यात किंवा रचनेला रचनेत प्रत्येक चरण पूर्ण झाल्यावर एकेरी दंड तर 4 चरण पूर्ण झाल्यावर दंड वापरतात. म्हणजे रकान्यात साम्यात कशामध्ये लिहिले ते एक मिनिट आपण काय घेतलंय शब्द संक्षेप चरण सामान्य रचनेला सामान्यता होत ते म्हणते ठीक आहे. सामान्यता रचनेला प्रत्येक चरण पूर्ण झाल्यावर सामान्यता रचनेला प्रत्येक चरण पूर्ण झाल्यावर एकेरी दंड तर 4 चरण पूर्ण झाल्यावर द्विवेदी दंड वापरतात. सर्वसामान्यपणे प्राचीन काळात या दंडांचा वापर केला जायचा. सामान्यतः काय होतं, एकेरी चरण एक ओळ पूर्ण झाले की एक दंड आणि नंतर 4 ओळी पूर्ण झाले किती दंड द्यायचे, 2 दंड द्यायचे. त्याचं उदाहरण या ठिकाणी बघा, आपण या ठिकाणी बघूयात. आपण नेहमी पसायदान म्हणतो, पसायदानातील या ठिकाणी आपण 4 ओळी घेतलेले बघा. आता विश्वात्मके देवे एक दंड दिला, येणे वागवेने तो शावे पुन्हा एक दंड दिलाय, तो शोणी मज द्यावे पुन्हा एक दंड द्या, पसायदाने 2 दंड. आता विश्वात्मके देणे येणे वागवेने तो शावे तो शोणी मज द्यावे. पसायदाने वाक्य 4 ओळी पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी 2 देण्यात आलेले आहे. ते प्राचीन म्हणजे सामान्यतः जे काव्य जे रचना होते त्या रचनेत ते वापरले जात असते. आधी 14व विरामचिन्ह, शेवटचं कोणतं विरामचिन्ह आहे या ठिकाणी संक्षेप चिन्ह कोणचं आहे ते बघा. 14व जे चिन्ह आहे ते आहे संक्षेप चिन्ह. ते समजून घ्या, एक प्रकारे पूर्ण विराम पण आहे आणि एक प्रकारे असं गोल, असा छोटासा गोल पोकळ गोल काढायचे, वर्तुळासारखा छोटासा पोकळ गोल काढायचा. पूर्ण विराम पण म्हणू शकता, असं एक छोटासा पोकळ गोल जरी काढला तरी चालतं. मग या शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठी आद्याक्षरापुढे, आद्याक्षर जे अगोदरचे जे अक्षर असते समजून घ्या. आता बघून घ्या, हे याच्या अगोदरचं हे आद्याक्षर, याच्या अगोदरचं हे आद्याक्षर, याच्या अगोदरचं हे आद्याक्षर, आद्याक्षर त्याच्या आद्याक्षर. तर मग त्या आद्याक्षराचे जे काही असतं त्याच्या पुढे म्हणजे दाखवण्यासाठी, शब्दाचा आक्षेप दाखवण्यासाठी पोकळ गोल सुद्धा वापरतात. जसं की या ठिकाणी आपण शॉर्टकट लिहितो. आता हे काय, समजा आपण कोणाचं नाव लिहित असताना असं करतो, हे श्री असं पूर्ण करतो मग या ठिकाणी श्री म्हणजे काय, श्रीमान. म्हणजे श्रीचा अर्थ काय झाला, श्रीमान. श्रीम जरी केलं असं, श्रीम म्हणजे काय झालं मग, श्रीमती. म्हणजे थोडस ज्यावेळेस काही बाकी ठेवत असतो आपण लिहिण्यासाठी त्यावेळेस या ठिकाणी आपण जे आहे तर या संक्षेप चिन्ह म्हणजे टिंब किंवा हे, जसे मग उदाहरणार्थ मी माझंच नाव घेतलं या ठिकाणी बघा, शॉर्टकट लिहिलेलं आहे ताक. तू ताक आणलं का मेघा खायला, नाही का. ताक, ता म्हणजे ताजा, ता म्हणजे ताजा, क म्हणजे कलम. शॉर्टकट म्हणजे फुल फॉर्मचं शॉर्टकट करत असताना या ठिकाणी असं हे जे काही संक्षेप जे काही चिन्ह आहे या ठिकाणी आपण वापरत असतो. तसंच या ठिकाणी मी माझं स्वतःच काय घेऊन टाकलंय बघ, DN सुरळकर. आता DN काय भानगडे, या ठिकाणी बघ गोल पोकळ चिन्ह घेतलं बघा. मी या ठिकाणी काय केलं, असं पोकळ सहित चिन्ह घेतलंय DN. आता DN हे जे संक्षेपामध्ये आलं, हे D काय आहे, N काय आहे. आपण आपल्या नावासमोर सुद्धा D म्हणजे धनराज, N म्हणजे नामदेव. याच्या पुढे का बोलले दिलं, कारण हे पूर्ण आलेलं आहे. या सुरळकरच्या पुढे का नाही दिलं, कारण हे पूर्ण झालं ना. हे फक्त संक्षेप काय होता, D चा होता आणि N चा होता, म्हणून मग धनराज नामदेव. म्हणून या ठिकाणी धनराज नामदेव सुरळकर जसे तसं आहे. म्हणजे काही एखाद्या गोष्टी शॉर्टकट जे आहेत ते लॉंग फॉर्म जे आहेत ते दाखवण्यासाठी
त्या ठिकाणी संक्षेपाचा संक्षेप चिन्हाचा वापर होतोय. असे मग एकंदरीत किती चिन्ह बघितले आपण विरामचिन्हे? 14 विरामचिन्हे आहे. आणि हे पुढे चालून भविष्यामध्ये एकदम गरजेचे आहे. लिखाण करत असताना या चिन्हाचा वापर करून लिहिल्या गेलं पाहिजे. लिखाण करत असताना त्याचबरोबर वाचन करत असताना सुद्धा या चिन्हांची गरज आहे. त्यामुळे संकल्प चिन्ह काय आहे, विराम चिन्ह काय आहे, कंस काय आहे, त्यानंतर अवसरण चिन्ह काय किंवा अवसर स्पष्टीकरण चिन्ह काय, हे सगळे चिन्ह आणि ती काढल्या जाणे सुद्धा गरजेचे आहे. म्हणजे आहेच. मग कधी पाठ करणार? आज आणि आत्ताच तुम्ही पाठ करणार. ओके, थांबू मग.